ताते, आज आषाढी एकादशी. लाखो वारकरी विठुरायाच्या भेटीसाठी पंढरपूरच्या वाटेवर चालत आहेत. त्यांच्या पायात थकवा असेल, पण मनात फक्त विठ्ठलाचं नाव आहे. खरं सांगायचं तर प्रत्येक वर्षी मनात इच्छा असते की आपण ही वारी करावी, पण प्रत्येकाच्या आयुष्यात काही ना काही जबाबदाऱ्या असतात. घर, संसार, काम आणि त्या जबाबदाऱ्यांमुळे अनेकांना आमच्यासारखं मन असून ही वारी करता येत नाही. पण म्हणून भक्ती कमी होत नाही. विठ्ठलापर्यंत पोहोचण्यासाठी फक्त पंढरपूरची वाट चालावी लागते असं नाही. मनात श्रद्धा, ओठावर नाम आणि कर्मात प्रामाणिकपणा असेल तर विठ्ठल आपल्या प्रत्येकाच्या सोबत असतो. होय होय. आणि आज या पवित्र दिवशी प्रत्येक वारकऱ्याला मनापासून नमस्कार. तुम्ही फक्त पायी चालत नाही तर संपूर्ण जगाला श्रद्धा, शिस्त, संयम आणि माणुसकीचा खरा अर्थ शिकवता. पण अनेक गोष्ट मला सांगावीशी वाटते काय, म्हणजे ही कायम मी प्रत्येक घरात बघतोय. आपल्या घरातले आई वडील हेही विठ्ठल रखुमाईपेक्षा कमी नाही. त्यांच्या डोळ्यात अश्रू ठेवून, त्यांचं मन दुखावून केलेली वारी कदाचित पूर्ण होईल, पण भक्ती पूर्ण होणार नाही. म्हणून आधी घरातील आई वडिलांना मान द्या, त्यांचा आशीर्वाद घ्या, त्यांची सेवा करा आणि मग विठुराच्या पायी निघा. कारण ज्याच्या घरात आई वडिलांचा सन्मान आहे तिथेच विठ्ठलाचा खरा वास असतो. विठुराया, यंदा नाही जमलं, पण कधीतरी तुझ्या दारी वारकरी म्हणून येण्याचं भाग्य नक्की दे. पांडुरंगारी वात देवारी, ज्ञानोबा माऊली तुकाराम. राम कृष्ण हरी.